हाय गाईज, मी श्रेया. जर तुम्हीसुद्धा अधिक मासात 11 मारुतीला जायचा प्लॅन बनवत असाल तर हा व्हिडिओ आत्ता सेव्ह करा. सकाळी लवकर जायचं होतं म्हणून आदल्याच दिवशी पप्पा रुईच्या पानावर जय श्रीराम लिहित होते. मग आमची कडाळे फॅमिली निघाली दर्शनाला. सुरुवात केली मनपाडळे येथील प्रताप मारुतीपासून आणि तिथे आम्ही आधी पूजा केली. तिथलं वातावरण खूपच सुंदर होतं. खूप प्रसन्न वाटत होतं तिथं सकाळी. मंदिरही खूप छान आहे आणि तिथे हे रूटिंग मॅप दिलेला आहे. आणि एक महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे तिथे रोड खूप खराब आहेत, त्यामुळे ज्यांना हे रस्ते माहिती आहेत त्यांनाच तुम्ही घेऊन जावा. त्यानंतर आम्ही पोचलो आमच्या सेकंड लोकेशनला, म्हणजेच 32 शिराळा येथे. 32 शिराळा येथील वीर मारुती आणि तिथले मंदिरही खूप छान आहे. सकाळी ॲक्च्युली गर्दी झालेली तिथे भरपूर आणि आरती चालू होती. खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं. खूप तिथं छान वाटत होतं. मग आम्ही पूजा वगैरे केली आणि मग आम्हाला भूक लागलेली, त्यामुळे नाश्त्यासाठी आम्ही मणिकंदन येथे थांबलो. आणि आमचं पुढचं लोकेशन होतं ते खूपच सुंदर होतं, त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड होतो. म्हणजेच बहे बोरगाव. तिथे भरपूर चालत जावं लागत होतं, पण मज्जाही इथे खूप येते. आणि साईडला इथे नदी आहे, त्यामुळे इथे फोटोज काढण्यासाठी खूप छान प्लेस आहे. इथे बघू शकताय, खूप खूप सुंदर वाटतं इथे. आणि फायनली आम्ही मंदिरात जवळ पोचलो. जवळपास 12च्या आधीच आम्ही इथे पोचलो होतो. हे बहे बोरगाव वाळवा तालुक्यात येतं आणि कृष्णा नदीच्या काठावर रामलिंग बेट नावाच्या बेटावर हे मंदिर आहे. हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध 11 मारुती मंदिरांपैकी एक मानलं जातं. आणि रावणवधानंतर श्रीराम व लक्ष्मण येथे थांबले होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिरात श्रीराम इथे थांबले होते, त्यामुळे इथे त्यांचं मंदिर आहे. आणि समोर शिवलिंगने स्थापन केलेली आहे. मग आम्ही थोडे फोटोज वगैरे काढले आणि हे कपल बघा एकदम निवांत येत होते. आणि मग हा तुम्ही जो गड पाहताय हा मच्छिंद्रगड आहे. त्यानंतर मग आम्ही गेलो शहापूरचा प्रताप मारुती, पण इथे आत मला फोटो काढायला त्यांनी अलाव नाही केलं. त्यानंतर नेक्स्ट मारुती होता मसूरचा आणि इथे मारुतीच्या पायात तुम्ही राक्षस बघू शकताय. इथेही मंदिर खूप छान होतं. खूप छान पूजा केलेली देवाची. इथे मम्मा हनुमान चालीसा म्हणून थांबलेली. आणि हा मारुती आहे उंबरठचा मारुती. आणि मारुतीची मूर्ती खूप छान सजवलेली होती. खूप छान मूर्ती आहे इथे. तर आम्ही गेलो माझगाव येथे. 3 वर्षानंतर आम्ही इथे आलो आहे आणि 3 वर्षापूर्वी इथे बांधकाम चालू होतं आणि आता बांधकाम कंप्लीट झालेलं आहे आणि खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे त्यांनी. मग मी तिथे पूजा केली. त्यानंतर भैयाने पण पूजा केली आणि मग आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशनला निघालो. म्हणजे त्यानंतर आम्ही गेलो शिंगणवाडी येथील खडीचा मारुती. हे मंदिर भरपूर टॉपला आहे आणि खूप सुंदर आहे. आणि बाप्पाचं आधी दर्शन घेतलं, मारुतीचं सुद्धा दर्शन घेतलं. इथे सुद्धा गर्दी झालेली होती खूप. आणि हे प्लेस फोटो काढण्यासाठी सुद्धा छान आहे. मी थोडे फोटोज काढले. इथे तुम्ही वातावरण बघू शकताय, खूपच सुंदर आहे. आणि मी पवनचक्की पकडून काहीतरी पोस्ट ट्राय करते. मग आम्ही आलो चाफळच्या मारुतीला. चाफळचा वीर मारुती आणि दास मारुती हे शेवटचे मारुती होते. आणि तिथे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे, त्यांचंसुद्धा दर्शन घेतलं. आणि जर तुम्हाला मग अशा तऱ्हेने आमचे 11 मारुती कंप्लीट झालेले आहेत. शेवटी सगळं झाल्यावर प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं. आणि जर तुम्हाला सज्जनगडला जायचं नसेल तर तुम्ही शिंगणवाडी येथील शिवसमर्थ बेट नक्की व्हिजिट करा. आणि असा हा आमचा प्रवास खूप खूप छान झाला. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.